परभणी महानगरपालिका निवडणूक निकाल जाहीर होत आहे. परभणी शहर नगरपालिका 65 जागेसाठी झालेल्या मतदान अनेक ठिकाणी संथ गतीमुळे वेळापलीकडे मतदान सुरू राहिलं. शहरात एकूण 6 प्रभाग गट असून प्रत्येकी प्रभाग गटात नगरसेवक निवडला जाणार आहे. महापालिकेची सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला किमान 33 जागेचा बहुमताचा आकडा पार करावा लागेल. दरम्यान परभणी शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतमोजणी आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे होणार आहे. यंदाच्या परभणी महानगरपालिका निवडणुकीत राजकीय समीकरणामध्ये मोठा बदल दिसून आलेला आहे. भाजप शिवसेना हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करत स्वतंत्र आघाडी उभी केली होती. भाजप शिवसेना युती तुटल्याचा फटका दोन्ही पक्षांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मताचे विभाजन झाल्याने भाजप आणि शिवसेना म्हणजे शिंदे यांची ताकद काही ठराविक प्रभाग गटापुरती मर्यादित राहू शकते, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला होता. ठीक आहे. खासदार संजय जाधव आणि आमदार राहुल पाटील यांनी सक्रिय प्रचारामुळे आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला आहे. भाजपाकडून माजी मंत्री सुरेश वडपुरकर यांच्यावर महापालिकेची जबाबदारी सोपवण्यात आली होती, तर पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही प्रचारात सहभाग घेतला होता. मात्र परभणीकरांनी राज्यातील सत्ताधारीपेक्षा विरोधी काँग्रेस आणि शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे अधिक कल दर्शवल्याची चर्चा आहे. बघा, प्रभाग क्रमांक 1 त्याच्यामध्ये उमेदवार आहे विजयी व्यंकट डहाळे. प्रभाग क्रमांक 1 मध्ये ब मध्ये आलेले आहेत तिरुमल्ला खिल्लारे आणि क मध्ये आलेले आहेत विजयी उमेदवार वैशाली दैठणकर. ड मध्ये गणेश देशमुख. नंतर वार्ड क्रमांक 2 ह्याच्यामध्ये अ मध्ये आलेले आहेत बागवान सुफियान. ब मध्ये आलेले आहेत हुसेना बा शेख हबीब. क मध्ये आलेले आहेत बरीरा उमेर रोमन. ड मध्ये आलेले आहेत रईस खान रईस खान. वॉर्ड नंबर 3 अ मध्ये आलेले आहेत मिलिंद घागरमाळे. ब मध्ये आलेले आहेत नौसीन फातिमा कलीम कौशी. नंतर क मध्ये आलेले आहेत सायमा बेगम अलाउद्दीन. ड मध्ये आलेले आहेत सय्यद फारुद्दीन इस्ताफरुद्दीन. वॉर्ड नंबर 4 अ मध्ये आलेले आहेत प्रतिभा अतुल सरोदे. ब मध्ये आलेले आहेत स्वप्ना व्यंकटेश जुकाटे. क मध्ये आलेले आहेत विश्वंत बुधवंत. ड मध्ये आलेले आहेत अक्षय देशमुख. वॉर्ड नंबर 5 अ मध्ये आलेले आहेत गणेश टाक. ब मध्ये आलेले आहेत गिरिजा आवजेगावकर. क मध्ये आलेले आहेत मीना वडपुरकर. ड मध्ये आलेले आहेत रितेश झांबड. वॉर्ड नंबर 6 अ मध्ये आलेले आहेत आकाश लहाने. ब मध्ये आलेले आहेत नाझिमा बेगम. क मध्ये आलेले आहेत तबसुम वाशिम आणि ड मध्ये आले आहेत कलीम रहीम. वॉर्ड नंबर 7 फातिमा बेगम अ मध्ये. ब मध्ये रजिया बेगम. क मध्ये गुलमीर खान. ड मध्ये सुनील देशमुख. वॉर्ड नंबर 8 मध्ये अ मध्ये सबा आफरीन. ब मध्ये सबिया बेगम. क मध्ये सय्यद इक्बाल. ड मध्ये सय्यद रसमी. वॉर्ड नंबर 9 भगवान वाघमारे. ब मध्ये अश्विनी जाधव. क मध्ये शुभांगी पास्टे. ड मध्ये दिलीप कुमार ठाकूर. वॉर्ड नंबर 10 अ निर्मला वाघमारे. 10 ब बायनाबाई बुलबुले. क मध्ये अर्जुना समाले आणि ड मध्ये विजया जामकर. वॉर्ड नंबर 11 अ मध्ये आलेले आहेत शमदाद बेगम. ब मध्ये आले आहेत जकीरा बेगम आणि 11 अ मध्ये आले रजिया बेगम. 11 ड मध्ये खान मुस्कित खान. 12 अ मध्ये राजेश रणखांबे. 12 ब मध्ये तांबोळी जाहेदा. 12 क प्राप्ती राजापुरे. ड मध्ये अर्जुन गुज्जर. 13 अ मिलिंद बामणीकर. 13 ब उजिया बेगम. 13 क जमिला बेगम. 13 ड सागर सांगळे.
14 अखिल तरन्नुम परवीन. 14 समरीन बेगम मोहसिन. नंतर सफिया बेगम. 14 इमामदार नजीम. 15 मध्ये आलेले आहेत अ मध्ये अबोली कांबळे. ब मध्ये आले सुशीला थोरात. क मध्ये आले अद्वैत सांगळे. ड मध्ये आलेले आहेत सुलोचना भालेराव. आणि ई मध्ये आलेले आहेत केदार खटिंग. नंतर वार्ड 16 मध्ये आलेले आहेत उषा अवचार. ब मध्ये आलेले श्याम खोबे. ड मध्ये आलेले आहेत शेख रईस शेख हबीब.